चांगले करत आहात अशी आशा आहे. मी आहे स्मिता देशमुख. तुम्ही राहता त्या शहर, गाव किंवा गावात पहा. इमारती, रस्ते, नाले इत्यादी कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यवस्थित केलेले आढळतील. ही व्यवस्था जगभरात व्यापकपणे बदलते. एखाद्या ठिकाणी आपण स्वतःला आणि आपल्या राहण्याच्या जागा ज्या प्रकारे व्यवस्थित करतो, त्याला सेटलमेंट म्हणतात. हीच भौगोलिक जागा आहे जिथे आपण राहतो आणि काम करतो. एका सेटलमेंटमध्ये आमच्याकडे विविध प्रकारचे उपक्रम आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, व्यावसायिक इत्यादी. 10वीच्या सामाजिक अभ्यासातून सेटलमेंट्स मायग्रेशन हा नवीन विषय सुरू करू आणि समजून घेऊ. परिणाम तुम्हाला कळेल. सेटलमेंट म्हणजे काय? वस्ती कशी सुरू झाली? वस्ती का बदलते? वस्ती म्हणून कोणत्या प्रकारची ठिकाणे तयार होतात? पदानुक्रमातील भारतीय वसाहती. भारतातील शहरीकरण. नागरीकरणातील समस्या. एरोट्रोपॉलिस. स्थलांतर. मायग्रेशन पॅटर्नचे उपाय आणि वर्गीकरण. मुख्य शब्द. सेटलमेंट जिथे लोकांनी समुदाय स्थापन केला. मेगा सिटीज एक मोठे शहर. एरोट्रोपोलिस हा एक महानगर उपप्रदेश ज्याच्या पायाभूत सुविधा, जमिनीचा वापर आणि अर्थव्यवस्था विमानतळावर केंद्रित आहे. शहरीकरण म्हणजे क्षेत्र अधिक शहरी बनवण्याची प्रक्रिया. मेट्रोपॉलिटन सिटी एक मोठे शहर जे महानगर क्षेत्राचे केंद्र आहे. संकल्पना नकाशा. सेटलमेंट्स कसे सुरू झाले? सुमारे 1.8 लाख वर्ष सुरुवातीचे मानव शिकारी संकलक म्हणून टोळ्यांमध्ये राहत होते. अन्न मिळवण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी काही गटांनी जाणून बुजून अन्न उत्पादनाची पद्धत स्वीकारली, जी शेती आहे. कृषीवादी म्हणून ते अधिकाधिक गतिहीन एका ठिकाणी राहून होत होते.
लोक वस्ती का बदलतात? उपजीविकेसाठी व स्थलांतरासाठी वस्त्या बदलतात. उदाहरणार्थ, दिल्ली अनेक वर्ष अनेक राजवंशांची राजधानी होती. ग्रामीण भागात लोकांना त्यांच्या ठिकाणी राहायचे नाही. शेतीच्या दुरवस्थेमुळे ग्रामीण भागातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. पूर्वजांनाही आपल्या मुलांना शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये आणि गावांमध्ये पाठवायचे आहे. कधी-कधी ग्रामीण भागातील लोक उपजीविकेसाठी, नोकरीसाठी किंवा कोणत्याही विधायक कामासाठी शहरी भागात स्थलांतर करतात. शहरे आणि गावांमधील बरेच लोक स्वयंरोजगारासाठी काम निवडतात. या कारणांमुळे वस्ती बदलत आहे. वस्ती म्हणून कोणत्या प्रकारची ठिकाणे तयार होतात हे समजून घेण्यासाठी आपण या मूलभूत संकल्पनांकडे लक्ष दिले पाहिजे. साईट, परिस्थिती, ठिकाणाचा इतिहास. स्थळ म्हणजे त्या ठिकाणची भौगोलिक वैशिष्ट्ये, उंची, तलाव, नद्या, भूगर्भातील पाणी, मातीचे प्रकार, सुरक्षितता, नैसर्गिक शक्तींपासूनचे निवारा इत्यादी पाण्याच्या स्रोतांची वैशिष्ट्ये. सुरुवातीच्या सेटलमेंट काळात अनुकूल पाणीपुरवठा आणि आक्रमणांपासून चांगले संरक्षण असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिले जात असे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील प्रतापगड येथे छत्रपती शिवाजींनी एक किल्ला बांधला. ही जागा तिथल्या उंचीमुळे निवडली गेली, जिथून आजूबाजूचा सर्व परिसर दिसतो. यामुळे लष्करी सुरक्षा प्रदान करण्यात आली. ठिकाणे काही मार्गाने इतर ठिकाणांशी जोडलेली असतात. परिस्थिती इतर ठिकाणांसोबतच्या कनेक्शनचे वर्णन करते. उदाहरणार्थ, विशाखापट्टणम किनारपट्टीवर स्थित आहे आणि भारतातील आणि बाहेरील अनेक ठिकाणांना जोडते. गेल्या काही दशकांमध्ये विशाखापट्टणमची लोकसंख्या लक्षणीय वाढली आहे. ही वाढ विशाखापट्टणमच्या बंदर शहराच्या महत्त्वाचा परिणाम आहे. ही लोकसंख्या वाढ आर्थिक आणि सामाजिक संधींमध्ये वाढ दर्शवते. औपनिवेशिक शक्तींसाठी
तटीय ठिकाणे खूप महत्त्वाची होती, कारण ते बंदरे बांधू शकत होते. तेथे या बंदरांमुळे वसाहतीत देशाला कच्च्या मालाची निर्यात करता येईल. पदानुक्रमात भारतीय वसाहती. भारताची जनगणना काही निकष वापरून भारतात वस्ती आयोजित करते. भारतीय जनगणनेनुसार सेटलमेंट पदानुक्रमण पाहू. मेगा सिटीज 10 लक्षहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे. उदाहरण बृहन्मुंबई, दिल्ली. महानगरे, शहरे किंवा दशलक्ष अधिक शहरे. 1 दशलक्ष ते 10 दशलक्ष लोकसंख्या असलेली शहरे. उदाहरण चेन्नई, हैदराबाद. शहरे किंवा वर्ग 1 शहरे. 1 लाख ते 10 लाख लोकसंख्या असलेले शहरी भाग. शहरे सर्व शहरी भागात 5,000 ते 1 लाख लोकसंख्या आहे. महसूल किंवा जनगणना गाव परिभाषित सीमा असलेले गाव. हेल्मेट्स महसूल गावातील घरांचा समूह. भारतातील शहरीकरण. भारतात सुमारे 350 दशलक्ष म्हणजे 1/3 लोकसंख्या शहरे आणि गावांमध्ये राहते. लोक वाढत्या प्रमाणात बिगर शेतीचं काम करत आहेत आणि शहरे आणि शहरांमध्ये राहत आहेत. या प्रक्रियेला शहरीकरण म्हणतात. एकोणीसशे 50च्या दशकात लोकसंख्येचा एक महत्त्वपूर्ण भाग 5.6 लाख गावांमध्ये राहत होता आणि प्रत्येकी 1 दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली फक्त 5 शहरं होती आणि 1 लाख लोकसंख्या असलेली शहरांची संख्या सुमारे 40 होती. आज गावांची संख्या 6.4 लाख झाली आहे आणि गावांमध्ये सुमारे 850 दशलक्ष लोक राहत आहेत. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या 3 शहरांमध्ये प्रत्येकी 10 दशलक्षाहून अधिक लोक राहतात. 1 दशलक्ष आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेली 50हून अधिक शहरं आहेत. भारताच्या आर्थिक विकासात शहरी भारताचा वाटा कसा आहे? वित्त, विमा, रिअल इस्टेट आणि व्यवसायाशी संबंधित सेवा क्रियाकलाप जसे की वाहतूक,
स्टोरेज आणि दळणवळण यासारख्या सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप औद्योगिक क्रियाकलापांपेक्षा अधिक योगदान देतात. शहरे आणि शहरांमध्ये बहुतेक लोकसंख्या वाढ शहरी भागात नैसर्गिक वाढीचा परिणाम म्हणून झाली. या शहरी भागातील लोकसंख्या कालांतराने वाढली गेली. शहरी वसाहतींमध्ये काही वाढ विस्ताराने झाली. जुन्या शहरांच्या आसपासच्या ग्रामीण भागांचा समावेश करून शहरी वसाहतींमध्ये काही वाढ विस्ताराने झाली. जुन्या शहरांच्या आसपासच्या ग्रामीण भागांचा समावेश करून केवळ 1/5 वाढ ग्रामीण ते शहरी स्थळांमुळे होते. नागरीकरणाच्या समस्या. वाढत्या शहरीकरणामुळे केवळ लोकांना मोठ्या संधी मिळत नाहीत, तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. वाढत्या शहरी लोकसंख्येला गृहीत धरावे लागेल. त्यासाठी पाणी पुरवठा, सांडपाणी आणि इतर कचऱ्याची विल्हेवाट, वाहतूक आणि इतर अनेक गोष्टींची गरज आहे. वाहनांचा वापर वाढल्याने शहरी वायू प्रदूषण वाढते, ज्यामुळे आरोग्य समस्या आणि स्थानिक हवामान बदल होतात. सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट लावल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका वाढू शकतो. शहरी भागांचा विस्तार होत असताना कचरा अधिकाधिक ग्रामीण भागात ढकलला जातो, जेथे तो फक्त टाकला जातो किंवा कचरा प्रक्रिया केंद्रात नेला जातो. एरेट्रोपोलिस. भारतासह अनेक देशांमध्ये नव्या प्रकारची तोडगा निघत आहे. या वसाहती मोठ्या विमानतळावर केंद्रित आहेत, म्हणून ते त्याला ॲक्ट्रोपोलिस किंवा एअरपोर्ट सिटी असे नाव देतात. एरेट्रोपॉलिसमध्ये विमानतळ स्वतःच्या अधिकारात एक शहर म्हणून कार्य करते. हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, मनोरंजन खाद्यपदार्थ, बिझनेस कॉन्फरन्सिंग इत्यादी अनेक सुविधा तिथे पुरवल्या जातात. एरेट्रोपॉलिसमध्ये काही प्रकार आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली, आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद. भारतामध्ये वस्तीच्या विस्तारासाठी इतिहास आणि भौगोलिक वैशिष्ट्ये हे एक कारण आहे, आणि लोकांचे स्थलांतर हे आणखी एक कारण आहे. स्थलांतर. चांगल्या संधीच्या शोधात लोक त्यांच्या ठिकाणाहून इतर ठिकाणी जाण्याला स्थलांतर म्हणतात. स्थलांतर विविध सामाजिक,
आर्थिक किंवा राजकीय कारणांमुळे होते. मायग्रेशन पॅटर्नचे उपाय आणि वर्गीकरण. एखाद्या व्यक्तीला स्थलांतरित म्हणून ओळखण्यासाठी जनगणनेद्वारे 2 निकष वापरले जातात. जन्म ठिकाण, व्यक्तीचा जन्म झाला होता. शेवटचे नेहमीचे निवासस्थान, असे ठिकाण जिथे व्यक्ती काही काळासाठी सतत राहिली होती, 6 महिने किंवा अधिक. भारतात 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 307 दशलक्ष लोक स्थलांतरित म्हणून नोंदवले गेले आहेत. स्थलांतरण अनेक कारणामुळे होऊ शकते, जसे की महिलांच्या बाबतीत अहवालानुसार विवाह हे स्थलांतर, नोकरी, अभ्यासासाठी चांगल्या संधी, व्यवसायात नुकसान, कौटुंबिक समस्या इत्यादी कारणे आहेत. यामध्ये आमच्याकडे हंगामी आणि तात्पुरते स्थलांतर, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण शहरी स्थलांतर, आंतरराष्ट्रीय स्थलांतर, जे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे सेटलमेंट म्हणजे काय, वस्ती कशी सुरू झाली, सेटलमेंट का बदलते, वस्ती म्हणून कोणत्या प्रकारची ठिकाणे तयार होतात, पदानुक्रमातील भारतीय वसाहती, भारतातील शहरीकरण, नागरीकरणातील समस्या, एरेट्रोपॉलिस आणि स्थलांतर. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.